नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला धमाकेदार ट्विस्ट बघायला मिळणार आहे की आता अद्वैत आणि कला या दोघांचीही एक टीम झालेली आहे आणि याचं रूपांतर ते दोघंही आता एक गोड कपल होणार आहेत, जे आजपर्यंत त्यांच्यामध्ये घडलं नाही, ज्या गोष्टी त्यांनी आजपर्यंत मान्य केला नाही, परंतु आता त्या इथून पुढे आपल्याला त्या दोघांमध्येही दिसणार आहेत. धमाकेदार गोष्ट म्हणजे कला ही आता प्रेग्नेंट होणार आहे. हो मित्रांनो, तुम्हालाही आश्चर्य वाटतंय ना ह्या गोष्टीचं? परंतु आता खरंच अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये आपल्याला दंग झालेले दिसणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेमध्ये बघत आहोत की कशा प्रकारे नैनाचं भांडं हे सगळ्यांसमोर आलं आणि तिने एवढा मोठा कांड करूनही ते आता राहुलवरतीच उलटवलेलं असतं. कारण नैनाला अद्वैतचा आधार मिळालेला असतो. अद्वैतने तिच्या बाजूने बोललेलं असतं की ज्या प्रकारे नैनाची चूक झालीये त्याप्रमाणे या आधी राहुलचीही चूक झालेली आहे. आणि आबाई आता नैनाला म्हटलेले असतात की तुझी ही एक शेवटची चूक आम्ही पदरात घेऊ, कारण तू जर इथून बाहेर पडलीस तर आमचीच बदनामी करशील आणि आमच्याच नावाला गालबोट लावशील. त्यामुळे ही गोष्ट नैनाच्या चांगलेच पथ्यावर पडलेली असते आणि आता पुन्हा ती चांदेकर मेन्शनमध्येच राहणार असते. तर अद्वैतला आता खरेबद्दल म्हणजेच कलाबद्दल अतिशय चांगली भावना येऊ लागते. कारण अद्वैतला कळून चुकलेलं असतं की खरेने कशा प्रकारे सत्य सगळ्यांसमोर आणलं आणि तिने कशा प्रकारे सत्याचा उलगडा केला. ती खरी होती, तिने ते कसं प्रकारे घरच्यांसमोर आणलं आणि तिने योग्य रीतीने स्वतःला सिद्ध केलं. परंतु अद्वैतला स्वतःवरतीच गिल्टी फील होत असतं की आपण खरेवरती विश्वास ठेवला नाही, आपण तिच्यावरती डाऊट घेत राहिलो, जरी आपण घरच्यांसमोर तिची बाजू घेतोय असं दाखवलं, परंतु कुठेतरी मला तिच्यावरती एवढा जास्त विश्वास नव्हता. परंतु कलाने स्वतःला योग्यरीते सिद्ध केलं आणि स्वतःची बाजू मांडली आणि स्वतः मात्र जिंकूनच दाखवलं. त्यामुळे अद्वैतला कुठेतरी गिल्ट येत असतं आणि त्यामुळे आता तो कलासाठी वेगवेगळ्या गोष्टी करू लागतो. कलाला त्याने इम्प्रेस करण्यासाठी, कलाला सॉरी बोलण्यासाठी तो कलासाठी खूप प्रयत्न करू लागतो. कलाच्या पुढे पुढे करू लागतो. कलाला काय हवंय नकोय ह्याकडे बारीक निरीक लक्ष ठेवतो. कलाला उठण्याच्या अगोदरच अद्वैत हा तिच्यासाठी उठलेला असतो. तिच्यासाठी उठल्यावर चहा नाश्ता, तिची साडी, तिचं सगळं सामान हे तिच्यासाठी रेडी ठेवत असतो. तेव्हा आता कला विचार करू लागत असते की चांदेकरला काय झालंय नक्की, तो इतका माझ्यावरती कसा काय खुश झाला, इतका माझ्या पुढे पुढे माझ्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी कसा काय चांदेकर करू शकतो. कलाला खूप आश्चर्य वाटत असतं आणि दुसरीकडे तिला छानही वाटत असतं, कारण चांदेकर कधीही तिच्यासाठी काही करत नसतो. आत्तापर्यंत कलाच त्याच्या पुढे पुढे करत असते, अद्वैतला खुश ठेवत असते आणि मन मोकळ्याने तिला जे काही त्याच्याबद्दल वाटतं त्या सगळ्या गोष्टी कला अद्वैतसाठी करत असते. परंतु आता अपोजिट होत असतं आणि अद्वैत कलासाठी खूप काही छान प्रकारे करत असतो. कलाला खूप आनंद वाटत असतो. तिला चांदेकरची दुसरी साईड दिसत असते. जो चांदेकर जो नेहमी माझ्यावरती चिडचिड करणार, जो मला कमी समजणार, आज तोच चांदेकर माझ्यासोबत इतका प्रेमाने वागतोय असं म्हटल्यावरती, असं वाटल्यावरती कलाला खूप आनंद होतो. मग कला आता चांदेकरला म्हणू लागते की चांदेकर, तुला असं वाटत नाही का की आपण दोघं मेड फॉर इच अदर आहोत? तू माझ्यासाठी किती परफेक्ट आहे आणि मी देखील तुझ्यासाठी किती परफेक्ट आहे हे तुला असं जाणवत नाही का रे? तेव्हा चांदेकर थोडीच मान्य करणार असतो आणि अद्वैत तिला म्हणतो की नाही ग खरे, असं मला काही वाटत नाही आणि तू पण काही भलते सलते विचार करू नको. मी कधी तुला बायको म्हटलेलं नाहीये आणि मी तुला कधी माझ्या बायकोचा दर्जाही देणार नाहीये. तेव्हा आता कला चिडते आणि म्हणते की तुला कधी काही गोष्टी मान्यच करायच्या नसतात का? नेहमी आपलं माझं, मला, माझंच असंच तुझं चालू असतं. कधीतरी मी बोलते त्या मुद्द्याचा चांगल्या प्रकारे विचार करत जा, म्हणजे तुझ्याही बुद्धीला पटेल की खरंच मी किती योग्य आणि बरोबर बोलतीये. तेव्हा चांदेकर म्हणजेच अद्वैत म्हणत असतो की खरे तू उगाच ना उडू नकोस. काय 2 दिवस मी तुझ्या मनासारख्या गोष्टी केल्या म्हणून काय मी तुला बायको म्हणून स्वीकारलं असं होत नाही. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, तू मला कितीही नाकार, कितीही नको म्हणू, परंतु मीच तुझी बायको आहे, मीच तुझी अर्धांगिनी आहे हे
कोणीही बदलू शकत नाही. आणि जरी तू तोंडावरती माझ्याप्रमाणे वागत नसशील ना, तरी सुद्धा जेव्हा वेळ येते, जेव्हा माझ्यावरती बाजू येते, तेव्हा तू खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहतो. हे तुला मान्य करायचं असेल तर कर, नाहीतर नको करूस. परंतु तुझी आणि माझी जोडी एकदम परफेक्ट आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणू लागतो, मनामध्येच तो विचार करत असतो की ही खरे एकदम स्पष्टपणेच आता सगळं बोलायला लागलीये. जणू काही आम्ही एकदम हॅपी कपल आहोत असंच ही वागायला लागलीये. तेव्हा अद्वैत त्याच्या गोष्टींचा विचार करत असतो आणि त्यालाही कुठेतरी जाणवत असतं की याचा अर्थ खरे म्हणतीये ते काही खोटं नाहीये. मी खरंच मनापासून खरेसाठी खूप काही गोष्टी करायला लागलोय, जे की आधी मला काहीच करू वाटत नव्हत्या. मला तिच्याकडे बघूही वाटत नव्हतं आणि मला तिच्यासाठी काही करूही वाटत नव्हतं. परंतु आता ती माझं मन हळूहळू जिंकायला लागलीये आणि खरंच आम्ही एक बेस्ट कपल आहोत असं त्यालाही वाटायला लागतं. परंतु अद्वैत काही कलाला हे मान्य करू देत नसतो आणि तिला तो सांगतही नसतो. तर आता इकडे सरोजचा मात्र खूप माथा ठणकलेला असतो, कारण सरोज आता खूप संतापलेली असते, रागाने लालबुंद झालेली असते. कारण तिला दिसत असतं की तिचा अद्वैत कसा कलाच्या आहारी जातोय आणि कला म्हणेल तसंच सगळ्या गोष्टी होत आहेत. आजपर्यंत आबा तिच्या बाजूने बोलत होते, परंतु माझा अद्वैतही आज तिच्या बाजूने पलटला आहे आणि तिचीच साथ देतो. त्या भारी चान्स भेटला होता त्या खरेंच्या दोन्ही मुलींना बाहेर काढण्यासाठी, परंतु अद्वैतने खूप मोठी चूक केली आणि त्याने कलाची बाजू घेतली. या गोष्टीमुळे आता सरोजचा खूप माथा ठणकलेला असतो आणि आता आगीत तेल घालण्यासाठी तिथे रोहिणीची पण एंट्री झालेली असते. आणि आता रोहिणी सरोजला म्हणत असते की सरोज वहिनी, बघितलंस का तू? बघितलंस अद्वैतने कसं त्या खरेला पाठीशी घातलं? अगं ती कला काही कमी होती का आपल्या डोक्यावर मिऱ्या माटायला? आता ती नयना सुद्धा इथेच राहणार आहे. म्हणजे मी एवढा मोठा प्लॅन, एवढा मोठा ब्लास्ट करून काय उपयोग झाला ग वहिनी? तुझ्या शब्दाला काहीच मान नाहीये का? आपल्या दोघींचं काय ठरलं होतं की ज्या दिवशी मी हा स्फोट करेल, ज्या दिवशी मी मोठं भांडं फोडेल, तेव्हा तू जे आजपर्यंत केलं नाहीयेस ते तू करशील. तू त्या दोन्ही मुलींना बाहेर हकलशील. परंतु काय झालं त्या गोष्टीचं? अद्वैतने तुझीच कुठे चालूच दिली नाही. अद्वैतने तुला तोंडावरती पाडलं. तेव्हा सरोज म्हणत असते की हे बघ रोहिणी, आधीच ना माझं खूप डोकं सटकलंय आणि त्यात तू अजून माझं डोकं सटकवू नको, तू इथून निघून जा. तेव्हा आता रोहिणी सरोजचीच भांडते आणि म्हणत असते की हा खरं तर ना सरोज वहिनी, तुझ्यामध्ये काही दमच नाहीये. तू काही करूच शकत नाहीये. तू हे दाखवून दिलंस. आजपर्यंत मी तुला इतका मान देत होते, मी इतकी तुला डिमांड देत होते, कारण मला माहिती होतं की जी पॉवर माझ्यामध्ये नाहीये ती माझ्या सरोज वहिनीमध्ये आहे आणि जे मी करू शकत नाही ते तू करून दाखवशील. परंतु नाही ग वहिनी, तू सुद्धा हलकीच निघालीस. असं आता वाटेल तसं रोहिणी सरोजला म्हणत असते आणि हे सगळं ऐकून आधीच सरोजचा मूड खराब असतो. त्यात सरोजला आता अजून राग येत असतो आणि रोहिणी मात्र आता कलाविषयी आणि अद्वैत विषयीच विष पेरत असते सरोजच्या मनामध्ये आणि म्हणत असते की बघ, तू बघत राहशील का एक दिवस तुला जी मुलगी आवडत नव्हती तिच्याच पोरांना तुला सांभाळावं लागणार आहे. आता अद्वैत आणि कला आपल्या समोर, आपल्या नाकावर टिचून इतके पुढे जाणार आहे ना त्यांच्या रिलेशनमध्ये की तू बघतच राहशील. माझ्या राहुलचं ठीक आहे ग, त्याला ती नैना आवडतही नव्हती, परंतु आता तो तिच्यासोबत राहू शकतो. परंतु तुझं काय? तुला तर ती कला अजिबात आवडत नव्हती आणि त्या अद्वैतलाही नव्हती आवडत. परंतु आता तीच कला आपल्या डोक्यावरती मिऱ्या वाटेल आणि आपण फक्त बघत बसू. कारण आधीच आता अद्वैतही तिच्याच बाजूने होतोय हे आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय. सरोज वहिनी, तू आता जर जागी झाली नाहीस तर पुढे जाऊन हे खूप मोठं प्रकरण होईल आणि तेव्हा आपण हे सावरूच शकत नाही. त्यामुळे तुला सांगतीये वहिनी की तू आत्ताच काहीतरी कर, असा मोठा धमाका कर की जेणेकरून ती कला संपून जाईल. तेव्हा सरोज म्हणत असते की रोहिणी, अगं मी काही कमी प्रयत्न केले का? मी त्यांचं दुकान जाळलं, नको त्या परिस्थितीमध्ये मी त्या कलाला कधीच पुढे येऊ दिलं नाही. नेहमी मी तिला मागं खेचत राहिले. किती आणि कसा अपमान करते मी तिचा, तूच बघते ना डोळ्यांनी तुझ्या. तरी तुला कळत नाही का की मी आजपर्यंत किती प्रयत्न केले?
तर रोहिणी म्हणत असते की हो सरोज वहिनी, परंतु आता आपण काहीतरी एकदम छान प्रकारचं प्लॅटिंग करूया आणि त्या कलाची आणि त्या नयनाची एक साथ वाट लावूया. कारण मला त्या दोन्हीही सुना अजिबात घरात योग्य वाटत नाही आणि मला ते मिडल क्लास फॅमिली खरे ही अजिबात आवडत नाही. काही झालं की ती दोन्ही मुलींची आई इथे येते आणि राहाडा करते. ते शोभतात का आपल्याला? किती तमाशा घालतात ते आपल्या चांदेकर मेन्शन समोर. तेव्हा आता सरोज आणि रोहिणी मिळून परत एक प्लॅन करणार असतात आणि त्या आता दोघीही मिळून कलालाच त्रास देणार असतात. तर मात्र घरामध्ये आता दिवसेंदिवस कलाची इमेज ही मोठी होत चाललेली असते आणि कला ही सगळ्यांचं मन जिंकत असते. ऑलरेडी आबा तिच्याच साईडने असतात, कारण आबांना कलावरती पूर्ण विश्वास असतो की आपल्या अद्वैतची आणि आपल्या घरातल्यांची काळजी घेऊ शकते ती फक्त कला. आणि कलाच आपल्या चांदेकरांची सून म्हणून किती प्रतिष्ठित आहे आणि किती योग्य आहे हे आबांना कळून चुकलेलं असतं. त्यामुळे सगळीकडे आता कलाची वाहवा होत असते, सगळीकडे आता कलाला मान मिळत असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे की अद्वैत कलाला काहीही टोचून बोलत नसतो, उलट तो कलाची काळजी घेत असतो, कलाला हवं नको ते बघत असतो. आणि आता अद्वैतने त्याचं बिहेवियर पूर्वीपेक्षाही आता खूप छान केलेलं असतं. त्यामुळे कला ही फार सुखावलेली असते आणि कला आता तिच्याकडे कंप्लेंट करायलाही काही जागा नसते, तिच्याकडे काळजी करायलाही काही कारण नसतं आणि ती तिचे कर्तव्य, ती तिच्या जबाबदाऱ्या एकदम छान रीतीने पार पाडत असते. आता सगळीकडे तिची वाहवा होत असते हे म्हटल्यावरती नयनाचा, सरोजचा आणि रोहिणीचा पुन्हा जळफळाट होत असतो आणि एकीकडे असते आपली कला आणि दुसरीकडे असतात ह्या तिघी जणी. अशी त्यांची टस्सर चालू असते. तर आता नयनालाही राग येत असतो कलाचा, कारण तिला दिसत असतं की अद्वैत आणि कलाचं किती छान चालू आहे, किती दोघंही छान गुलुगुलू करत असतात, परंतु हा राहुल मला नवऱ्याचं प्रेमही देत नाहीये आणि मला तो जवळही येऊ देत नाहीये. अशा गोष्टी आता नयनाच्या डोक्यात सुरू झालेल्या असतात आणि आता ती अद्वैत आणि कला या दोघांच्या जोडीवरती जळत असते आणि तिला असं रिअलाइज होत असतं की यार शिट, मी अद्वैतची बायको असते तर अद्वैतने माझ्यावरती किती जास्त प्रेम केलं असतं, किती जास्त त्याने सुखात ठेवलं असतं मला, असा विचार नयना करू लागलेली असते. कारण तिला राहुलकडून काहीच नवऱ्याचं प्रेम मिळत नसतं, तो तिच्यावरती लक्षही देत नसतो आणि तिला तो जवळही घेत नसतो. ह्या गोष्टीने मात्र नयना खूप दुःखी होत असते आणि ती समोर बघत असते की आपल्याच बरोबरीने त्यांचे लग्न झालं आणि आधी तर ते दोघंही एकमेकांना अजिबात आवडत नव्हते, परंतु ते दोघंही आता किती छान राहत आहेत, किती बेस्ट कपल आहे असंच त्यांच्याकडे बघून कळतंय. परंतु मी माझ्या पायावरती ढोंडा मारून घेतला आणि मी माझ्या वाट्याचं सुख, माझ्या वाट्याचा आनंद मी त्या कलाच्या माथी टाकला. तर आता इकडे अद्वैत आणि कलामध्ये खूप छान रिलेशन त्यांचं चाललेलं असतं आणि आता दोघंही एकमेकांमध्ये फार खुश असतात. तर दोघंही आता रात्रीच्या वेळेस त्यांच्या रूममध्ये असतात आणि तेव्हा आता कलाला आधीसारखंच आता पान खायची तलप आलेली असते आणि आता ती अद्वैतला म्हणत असते की चांदेकर चल ना रे, आपण आपलं जेवण तर आता खूप मस्त झालेलं आहे, पोट एकदम भरलेलं आहे आणि आता आपण जाऊयात आणि ते त्या दिवशीचा पान टेस्ट करूयात. किती छान होतं ना ते पान, तसंच आपण जाऊयात आणि ते पान खाऊयात. तेव्हा आता अद्वैत कलाला नाही म्हणत नाही, कारण त्यालाही पान खायची खूप इच्छा झालेली असते आणि दोघंही आता पान स्टॉलवाल्याकडे आलेले असतात आणि आता दोघंही मस्तपैकी ते पान टेस्ट करत असतात. त्यांना ते पान खूप आवडतं आणि अद्वैतचं तर मात्र एका पानमध्ये काही मन भरत नाही, त्यामुळे अद्वैत आता चवेने ते पान 3-4 खाऊन घेतो. तेव्हा त्याला म्हणत असते की अरे चांदेकर, आता एवढे पान खाणार आहेस का तू एकाच दिवशी? मागच्या वेळेस आठवतंय ना की काय झालं होतं, तुला त्या पानाची तर नशाच होऊन गेली होती. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की खरे, जाऊ दे ना आता ते सगळं, आता आपण पुन्हा पान खाऊयात. तेव्हा आपण गुपचूप खात होतो म्हणून आपल्याला पोलिसांनी पकडलं होतं, परंतु आता आपण विकत घेऊन खातोय, त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस, मला माझ्या पान खाण्याचा आनंद घेऊ देत असते. आणि कला म्हणत असते की बरं चांदेकर, कर तू एन्जॉय, मीही अजून एक एक्स्ट्रा पान खाते.
आणि मग दोघंही जण पानाची मजा घेत असतात. पान खाऊन झाल्याच्या नंतर पुन्हा घरी आलेले असतात आणि आता दोघंही जरा गुंगलेलेच असतात. दोघांनाही त्या पानाची नशा झालेली असते आणि अद्वैतला आधी सारखीच नशा झालेली असते. अद्वैतचे मात्र फॅनच फिरू लागत असतात, म्हणजे डोकंच फिरत असतं आणि दोघंही आता मस्तपैकी नशेमध्ये असतात. आणि आता त्याच रात्री आता दोघंही एकमेकांच्या एवढे जवळ आलेले असतात. खरं तर आता दोघांनाही अजिबात एकमेकांबद्दल अनकम्फर्टेबल फील होत नसतं. दोघंही एकदम कम्फर्टेबल असतात आणि मग दोघंही एकमेकांसोबत एकदम प्रेमाने रोमॅन्टिकपणे एकमेकांच्या जवळ येत असतात आणि दोघंही आता एकमेकांसोबत झोपलेले असतात. दोघंही आता एकमेकांमध्ये इतके डुबून गेलेले असतात की दोघांनाही भानच राहत नाही. आणि सकाळी उठून जेव्हा ते बघतात तेव्हा त्यांना कळतं की अरे बापरे, आपण रात्रभर एकमेकांच्या जवळ होतो. जो पडदा आपण दोघांच्या मध्ये लावला होता तो तर तिसरीकडेच जाऊन पडला आणि आपण दोघं म्हणजे खरे आणि चांदेकर हे दोघंही आता एकमेकांसोबत झोपलेले असतात. ही गोष्ट सकाळी दोघांनाही खूप ऑकवर्ड होत असते आणि दोघंही एकमेकांकडे बघून लाजत असतात. पुन्हा आता दुसऱ्या दिवशी त्यांची रुटीन चालू होते. अद्वैत हा नाश्ता करून ऑफिसला निघून जातो. कला तिची कामं करत असते आणि थोड्या दिवसातच आता कलाला मळमळू लागतं. कलाला मळमळल्यासारखं वाटत असतं आणि तेव्हा कलाला ती गोष्ट नॉर्मल वाटत असते. जेव्हा अद्वैतला कळतं की खरेला मळमळतंय, तिला त्रास होतोय, तेव्हा तो खरेला म्हणत असतो की खरे चलती का डॉक्टरकडे, आपण बघून येऊयात तुला हा काय त्रास होतोय, तू कशाला अंगावरती काढतीयस, आपण जाऊन बघून घेऊयात, चेक करूयात. तेव्हा आता कलाई म्हणते की ठीक आहे चांदेकर, जाऊयात आपण. तर आता ते दोघंही जण जेव्हा हॉस्पिटलमध्ये निघालेले असतात तेव्हा आता सगळेच हॉलमध्ये असतात आणि मग सरोज विचारते की अद्वैत, तू ह्या पोरीला घेऊन कुठे चाललायस? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आई, खरेला ना खूप मळमळतंय आणि तिला खूप त्रासही होतोय, आम्ही डॉक्टरकडे जाऊन येतो. आता कलाला मळमळतंय म्हटल्यावरती रजनीला लगेच वेगळाच डाऊट येतो आणि रजनी लगेच आबांकडे बघून हसते. तेव्हा आता आबांनाही रजनीचा इशारा कळलेला असतो आणि आता अद्वैत आणि कलाला आबा म्हणत असतात की पोरांनो, काही नवीन बातमी आहे की काय? तेव्हा आता कला तर खूप लाजत असते आणि अद्वैतही कलाकडे बघून ऑकवर्ड फील करत असतो. तेव्हा आता सगळेजण खूप हसू लागतात. तेव्हा मात्र आता सरोजचा खूप माथा ठणकतो आणि सरोजला जेव्हा अशी शक्यता वाटते की कला प्रेग्नेंट वगैरे झाली की काय आणि ह्या दोघांमध्ये नवरा बायकोंचा संबंध आला की काय, तेव्हा मात्र आता रोहिणी, नैना आणि सरोजचे डोळे मात्र खूपच मोठे झालेले असतात आणि तिघींनाही आता जबरदस्त धक्का बसलेला असतो. तर आता अद्वैत आणि कला दोघेही डॉक्टरांकडे जाणार आहेत आणि आता कला खरंच प्रेग्नेंट आहे की नाही हे आपल्याला पुढील भागांमध्ये समजेलच. तर मित्रांनो, हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला? आणि आता खरोखर कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांसोबत फार खुश दिसणार आहेत आणि असेच मालिकेंचे डेली अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.